आपल्या पूर्ण परिवारातर्फे सध्या मुलांसाठी लग्न वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आणि आजचा क्षण माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे, कारण याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी सरांनी म्हणजे डिक्लेअर केला की 9 तारीखला, माझ्या त्यावेळेस लक्षात आलं नाही, नंतर मी अरे बापरे की याच दिवशी म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे माझी, त्या दिवशी नंतर लक्षात आलं दुसऱ्या दिवशी. आणि मग मी माझ्या फॅमिलीला बोलली की अरे माझी मीटिंग आहे, CMD बरोबर डिनर आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, मी नसणार आहे, तुम्ही करा. तर नाही तू पाहिजे, तूच नाहीस तर कसं करणार ना सेलिब्रेट. ठीक आहे म्हटलं. मी विचार केला की ठीक आहे, करू, काय जे होईल ते होईल, बघू आपण. तर नंतर असं ठरलं की आपण म्हणजे गेल्या वर्षी आम्ही विमानतळात आलो होतो सेलिब्रेट करण्यासाठी. तर मी त्यांना आता नंतर बोलवलं आहे सेलिब्रेशन करायला. तर माझं असं, मी या कंपनीत म्हणजे अगोदर मी नेटवर्क मार्केटिंग केली आहे, 4-5 वर्ष झाली मला सुरुवात स्टार्ट करून. आणि मी चांगले पैसे पण कमवले माझ्या गरजेपुरतं. आणि एक मी टूर पण केली आहे, इंटरनॅशनल टूर केली आहे. ते माझं स्वप्न होतं ॲक्च्युली. माझं एक स्वप्न आहे की मी पूर्ण वर्ल्ड फिरावं, हे माझं एक लहानापासून स्वप्न आहे. आणि ते मला माहिती नाही ते कसं पूर्ण झालं ते. म्हणजे ज्या मी एक्स कंपनीमध्ये होते त्या कंपनीमध्ये मलाच कळलं नाही की मी ते कसं पूर्ण केलं. तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहीत. हळूहळू हे सगळं कळत गेलं. दुसरं, मी ह्या कंपनीमध्ये आता जी स्टार्ट केली आहे कंपनीमध्ये, मला आणणारे संतोष करमुटकर सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण की त्यांनी हा चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी स्वतः निवडला आणि मला सजेस्ट केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कारण की आज ज्या एक्स कंपनीमध्ये आम्ही होतो तर कधीच 1-to-1 फेस टू फेस CMDशी बोलणं झालं नव्हतं. आज दोघंही मिसेस आणि मिस्टर दोघंही आपल्यासोबत आहेत. आणि आज मी आता 1 महिना झाला मी बघते की त्या जवळून आमच्याशी बोलतात आणि आमच्या म्हणजे सगळी काळजी घेतात तिथे गेल्यानंतर. ते माझ्यासाठी खूप हे होतं की आमच्या परिवारामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होत नाही. ते एक आपला परिवार असा समजून आम्ही वावरतो इथे, हे दुसरं. आणि जसं मी स्टार्ट केलं आणि जिथे जिथे मी बोलते ह्या कंपनीबद्दल तिथे मला ना असं ऐकू येत नाही आहे, म्हणजे पॉझिटिव्हच येत आहे. ह्या गोष्टीसाठी मी खूप की माझ्या घरातून पण फुल परमिशन आहे, फॅमिली माझी सपोर्टिव्ह आहे. तिसरं असं की माझं काही गोल आहेत ज्या मी सोशल फील्डला काम करते. आज गेली 20 वर्ष मी सोशल फील्डला आहे. तर ह्या सोशल फील्डमध्ये काही गोष्टी म्हणजे माझ्या फक्त गरजाच पूर्ण होतात, माझे स्वप्न पूर्ण कधी झालेले नाही, म्हणजे झाले नाही आहे ते. मला आज स्वप्न पूर्ण करायचे. एकतर माझी वर्ल्ड टूर मला करायच्या पूर्ण. दुसरं, माझ्या मुलीला म्हणजे पहिलं प्रायोरिटी माझ्या मुलीचं शिक्षण करायचं, कारण माझ्या मुलींना मला खूप चांगलं शिकवायचं आहे आणि त्या वाटेवरच आहेत. आता माझी ह्या वर्षी मुलगी 10वीला आहे, तिचं पण मोठं स्वप्न आहे, त्याच्यासाठी पहिलं मला करायचं आहे. दुसरं की ह्यातून ह्या कंपनीतून मला माझी स्वप्न ड्रीम पूर्ण तर करायचीच आहेत आणि काही बँक बॅलन्स पण करायचं आहे. त्यासाठी त्याच्या अगोदर पहिलं माझी जी टीम बरोबर माझ्या सोबत जे येणार आहे, जी लोक मला बिझनेस पार्टनर होणार आहेत माझ्याबरोबर, त्यांचं पण मी अचिव्हमेंट करून देण्याचं मी हे केलेलं आहे. त्यांचं जर मी अचिव्हमेंट केलं, त्यांना कमवून दिला तर मला ते आपोआप येणारच आहे. दुसरं, मी असा विचार करते की मी ह्या फील्डमध्ये स्वतःचं जे राग म्हणा किंवा चिडचिड म्हणा हे न वाटता, म्हणजे मी माझं स्वतःच सांगते तुम्ही होते, तर ते शांतपणे पुढे वाटचाल चालू करणार आहे. हे मी ज्या दिवशी आली कंपनीमध्ये त्या दिवशी मी तो विचार केला आणि ते सक्सेसफुली होते, ग्रोथ होतोय. आणि काही स्टोरी लिहिली आहे ती मी सांगते थोडक्यात. मी आधी छोटी लिहिली आहे.
मी असं बोलणार आहे की मी हे करेन मी ते, जसं मी सरांना सांगितलं होतं. सर बोलले होते नाही तुम्ही आल्यावर खूप छान वाटेल आमच्याकडे जॉईन केलात तर दुसरं तुम्ही करू शकता. आणि मग पण मी सरांना बोलली नाही सर मी हळूहळू करेन ना. पण ते हळूहळू न होता जसं मी जॉईन झाली तसं मी जसं बोलत गेली तसं लोकांनी माझ्या शब्दाला नकार दिला नाही. माझे काही गोल्स आहेत 3 महिन्यानंतर मी ना माझ्यावरती काही लॅबिलिटी आहे लाखाची ते मी कर्ज पहिला फेडणार आहे. दुसरा 6 महिन्याच्या आतमध्ये माझ्या स्वतःसाठी एक ऍक्टिवा घेणार. तिसरं आहे 1 वर्षानंतर म्हणजे माझ्या मुलीसाठी तर आता ऍक्च्युली ती 10वीला आहे तर तिला तिचं खूप मोठं स्वप्न आहे मी नंतर सांगेन तुम्हाला. तर त्याच्यासाठी ते जे एज्युकेशनला लागणारे काही पैसे आहेत ते तिच्यावरती खर्च करण्याचा माझा एक प्रयत्न आहे. दुसरं 2 इयरचा गोल आहे की माझं स्वतःचं मी विचार करते असं की 5 लाखाच्या वरती माझं इन्कम झालं. ये बात पसंद है. दुसऱ्या वर्षी मी माझ्या मिस्टरांना 4 व्हीलर गाडी गिफ्ट करणार आहे. आणि 5वा गोल आहे की गावाला माझ्या म्हणजे आईच्या इकडे जागा आहे तर मी त्या जागेवर माझं छोटंसं स्वतःच्या मालकीचं आई बाबांच्या नावाचं मी छोटंसं घर बांधणार. पर्सनल गोल आणि ह्या 2 गोष्टी मी थोड्या ठेवल्या आहेत माझ्यासाठी त्या थोड्या हे आहेत त्यामुळे मी ठेवल्या आणि त्या ठेवल्या ना मी नंतर हे करणार आहे ते लिहिणार आहे. फिटनेस गोलसाठी मी योगा डेली बेसवरती सुरू करणार म्हणजे केला होता मी मध्ये थोडासा गॅप ठेवलाय आता ऍक्च्युली माझ्या हेल्थमुळे थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ते हे केलंय थांबवलंय आणि हेल्थची चांगली काळजी घेणार आहे. आणि सोशल गोलमध्ये माझा एक गोल आहे की जसं मी सोशल फील्डला काम करते मी आज बऱ्याच गोष्टी बघितल्या मुलांच्या सुरक्षिततेला घेऊन मी काही गोष्टी अशा मुलं खूप ॲडॉप्ट केली जातात. खूप मुलांना खूप म्हणजे हे असतं की जसे बाहेरून येणारी मुलं आहेत त्यांना काही कामासाठी सुद्धा इकडे आणलं जातं तर त्यांच्यासाठी आणि सेक्शुअल अब्यूजला धरून सुद्धा मी काही गोष्टीसाठी मी ते जे मी साठवणार आहे माझ्या कामातून वेगळ्या सेविंग ते मी त्या ठिकाणी खर्च करणार आहे. ती अमाऊंट मी नंतर लिहिणार. दुसरं आश्रम आहेत वृद्धाश्रम आहेत काही मुलांसाठी आहेत काही मुलींचं म्हणजे वृद्धांसाठी आहेत तर त्यांच्यासाठी मी काही अमाऊंट त्यांना देणार आहे.